हॅलो हॅलो मित्रांनो. तर पुन्हा एकदा आपण आलो आहे आपल्या ब्लॉगमध्ये. हा आपला ब्लॉग मला एक करायचा होता की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या गाडीचे जे हे आहे रॅपिंगचा किती कॉस्ट आला आणि किती काय आपण करू शकतो त्या बाबतीत जरा सांगायचं होतं तुम्हाला. तर आता मी हा रॅप काढणार पण आहे. मग त्याच्या अगोदर म्हटलं की तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की बाबा किती रॅपला आपल्याला खर्च येऊ शकतो, काय होऊ शकतं. आणि जर तुम्ही पण आपल्या गाडीला रॅप करणार असाल तर किती तुम्हाला खर्च येऊ शकतो त्या बाबतीत एक ओव्हरव्ह्यू व्हिडिओ तुम्ही नक्कीच एक शूट करू शकतो म्हणून म्हटलं आज करावा. सो आज मी थोडा बाहेर आलो आहे, म्हटलं थोडं शांत ठिकाणी जाऊन व्हिडिओ करूयात मस्तपैकी, जसं पाहिजे तसं. त्यामुळं तेवढाच कॉल आला, 1 मिनिट. ओके. सो तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके. तर सर्वात प्रथम तुम्हाला जो बाईक जी आहे तुमची कॉन्टिनेंटल GT, तर त्यासाठी जर तुम्ही रॅप करणार असाल तर तुम्हाला ओव्हरऑल मे बी 3,000 ते 4,000च्या दरम्यान खर्च येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जर टँकचा करायचा असेल तर एक 1,500 ते 2,000 खर्च येऊ शकतो. हे साईडचे जे पॅनल आहेत ते त्या साईडचे ह्या साईडचे जर करायचे असतील तर त्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल पैसे जातात. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की जे पण चार्जेस आहेत ते व्हॅरी करतात ॲज पर डिझाईन. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडं RCBचा एक लोगो आहे आणि बाकी दोन्ही पॅनल्सवरती विराटचं हे आहे, स्टिकरिंग आहे. सॉरी, ह्या साईडचं थोडं हे झालं आहे, क्वालिफाईडचं. इकडच्या साईडला तुम्हाला बेटर वेनं दिसेल इथं. सो हे असं स्टिकरिंग करता येतं आणि हे असं RCBचा लोगो आहे. आता हे काढण्याच्या मागचं कारण पण हे आहे की अशा ठिकाणी थोडं निघालं आहे, प्लस काही ठिकाणी इथून हे निघालं आहे. आता ह्याला मी करून ऑलमोस्ट झाले असतील 1 वर्ष झालं असेल. कारण मी मागचं जे 2025 IPLचं जे एडिशन होतं त्याच्या अगोदर केलेलं हा रॅप अजूनसुद्धा एकदम मस्त आहे. फक्त आता काही ठिकाणी हे थोडं हे माझ्या वापरण्यामुळं खराब झालं आहे हे थोडं. त्यामुळं आता मी हे काढायचं म्हणतो आहे आणि नवीन वेगळा करायचा. त्यामुळं हे हे असं तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या कॉम्बिनेशननं करता येतं. फक्त एक गोष्ट आपल्याला करावी लागते की आपल्याला चांगल्या दर्जाचा जो पेपर आहे, जो रॅपिंग पेपर आहे तो तुम्हाला वापरायला लागणार. बाकी मग सगळ्या गोष्टी एवढ्या काय. आणि जो तुमचा जो हे आहे टेक्निशियन जो आहे तो खरं तर चांगला पाहिजे की जो तुम्हाला पाहिजे तसं डिटेलिंग करून देईल किंवा पाहिजे तसं तुम्हाला डिझाईन काढून देईल. त्यासाठी तुम्हाला जरा प्रयत्न करावे लागतील, थोडे एफर्ट्स घ्यायला लागतील. बाकी तर म्हटलं तर मग सगळ्या गोष्टी तुम्ही एक डिझाईन सेट करू शकता, त्या डिझाईनवरती मग करता येतं आपल्याला. आणि जर तुम्हाला सेम अशी डिझाईन करायची असेल तर मी कसं केलं आहे हे पण तुम्हाला आता सांगतो. ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की याच्यामध्ये अगोदर हा जो रेड पेपर आहे, हा रेड पेपरनं कोट केलेला आहे. अगोदर रेड पेपरनं रॅप केलेला आहे. त्याच्यावरती हा ब्लॅक पेपर आणि हा गोल्डन पेपर आहे. हे 3 कलर्सचे पेपर वापरलेले आहेत. ही एक पट्टी झाली, हा ब्लॅक पेपर आणि हा रेड पेपर. आणि त्यानंतर हा जो डिझाईन आहे तो ब्लॅक डिझाईनवरती गोल्डन डिझाईनचा टच आहे तो. तर तुम्हाला दिसेल तर आता हे असं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये बॅकग्राऊंड बोल्ड ब्लॅक आहे आणि त्याच्यावरती गोल्डन आहे. तर तसं तुम्ही करू शकता. आणि खाली नंबरिंग आहे, हे तर निघालं आहे थोडं रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असं. त्यामुळे असं सेम कंडिशन येतात पण तशीच आहे, रेड, ब्लॅक आणि गोल्डन. अगोदर तुम्ही रेड करून घेऊ शकता, त्याच्यामध्ये हे गोल्डनचा पट्टी लावू शकतो, त्यानंतर ब्लॅक. आणि जो पण तुमचा स्टिकर असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून जे पण तुम्हाला राईट करायचं आहे ते मेन्शन करू शकता, असं की जे भारी दिसतं आणि 3D पण दिसतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपण करू शकतो आहे. आणि हे असं लांबून जर बघितलं ना की एकदम आय कॅची दिसतं आणि भारी वाटतं एकदम. नाव आता हे किती काळ टिकू शकतं, किती आपण काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत काय नाहीत हे पण सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला जर ओव्हरऑल जर चांगला पेपर असेल, चांगल्या दर्जाचा रॅपिंग पेपर असेल तर ऑलमोस्ट तुम्ही 6 महिने ते 1 वर्ष ठेवू शकता. की आत्ता जरी बघितला तर थोडंफार हे आहे, पण अजून मी गाडी पुसलेली पण नाही आहे आज, त्यामुळे थोडंफार शायनी नाही दिसत. पण एकदम शाईन तशीच आहे ही, ऑलमोस्ट शाईन राहते. आणि 6 महिने ते 1 वर्ष तुम्ही नक्कीच वापरू शकता. त्यानंतर आणि वेगवेगळे आपण डिझाईन करू शकतो आहे ना, वेगवेगळे डिझाईन करता येतात, त्यामुळे तसं करू शकतो. आणि हे काय म्हणतात ते
चांगल्या दर्जाचा पेपर असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं 6 महिने ते 1 वर्ष आपण ठेवू शकतो नक्की. खर्च आपल्याला 3 ते 4 हजारच्या दरम्यान येऊ शकतो नॉर्मली. आणि बाकीचं जर म्हटलं तर प्रिकॉशन जर घ्यायच्या झाल्या तर जास्त उन्हामध्ये वगैरे ठेवायचे नाही. असं एकदम मला जाणवलं नाही, पण इनिशियल टाईममध्ये ज्यावेळेस तुम्ही रॅप करता त्यावेळेस एकदम उन्हामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर हे असं उचकटतं, ह्याच्यामध्ये एअर बबल येतात. त्या गोष्टी जरा कराव्या लागतात. आणि ज्यावेळेस एकदम आपण अगोदर रॅप करतो, एअर बबल आलं तर ते लगेच क्लिअर करायचे, असे प्रेस करून असे प्रेस करून ना ते लगेच क्लिअर करायचं, म्हणजे ते स्टिक होऊन राहतं व्यवस्थित. नाहीतर मग ते परत मग ते एअर बबल त्याच्यामध्ये पाणी जाणं गाडी वॉश करताना ते चांगलं नाही वाटत. त्यामुळं त्या गोष्टीचा जरा काळजी घ्यायची. आणि बाकी तर मग मस्त आहे. जास्त उन्हामध्ये गाडी लावायची नाही, कारण उन्हामध्ये वगैरे लावलं की अगोदर ज्यावेळेस 1-2 दिवस एअर बबल जास्त येतात, ह्या काळजी घ्यायची. बाकी काय एवढा इश्यू नाही आहे. हा होता आजचा आपला रॅपिंग आपण कशी करायची आणि काय गोष्टींची काळजी घ्यायची त्या बाबतीतचा व्हिडिओ. कारण हे रॅप आता मी काढणारच आहे. त्याच्या अगोदर म्हटलं की थोडं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करावा, की जेणेकरून रॅप कसं करायचं, किती कॉस्टिंग येतं हे समजेल की ज्यांना करायचं आहे ते. आणि माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा काही कमेंट्स होत्या की ज्याच्यामध्ये काही काही मुलांना जाणून घ्यायचं होतं की बाबा किती कॉस्ट येतो, काय असतं, कसं डायमेन्शन हे करायचं. डायमेन्शन रिलेटेडच्या गोष्टी आहेत ते बाकीचे आपण त्यांना सांगू शकतो. ते आपलं जे ॲडॉबचं जे सॉफ्टवेअर असतं त्याच्यावरती करतात. त्याचं प्रिंट आपल्याला जे रेडियम पेपरवरती येतं, त्यामुळं त्या गोष्टी ॲडजस्ट होतात. ते आपण एक टेस्ट करू शकतो अगोदर की बाबा किती दिसेल किंवा काही नाही. त्यावेळेनं आपण ह्या गोष्टी थोड्या ॲडजस्ट करू शकतो की बाबा किती साईज पाहिजे, किती आपल्याला कुठल्या साईडला चांगला दिसेल. त्यामुळे ते जे प्रिव्ह्यू आहे ना, प्रिव्ह्यू आपण अगोदरच ॲडोबमध्ये बाईकचा फोटो घ्यायचा. त्या फोटोवरती ॲडोबमध्ये जाऊन अगोदरच रॅपिंगचं हे करून घ्यायचं, प्रिव्ह्यू करून घ्यायचा. व्हाईटमध्ये कसं दिसेल, व्हाईटच्या बॅकग्राऊंडला कसं दिसेल, गोल्डनच्या बॅकग्राऊंडला कसं दिसेल, असं आपण त्याच्यामध्ये प्रिव्ह्यू करू शकतो. की जसं आपण फोटोचा प्रिव्ह्यू वगैरे असतो त्या पद्धतीनं. मग त्यामध्ये तुम्हाला बाईक कशी दिसेल हे सुद्धा समजेल. त्यामुळे ती एक फेअर आयडिया मिळेल की कितपत चांगला दिसतोय हा रॅप, हे कलर कॉम्बिनेशन किती चांगलं दिसतं हे तुम्हाला समजेल त्यामध्ये. त्यामुळे त्या गोष्टी करू शकतो. प्रिव्ह्यू तुम्ही ॲडोबमध्ये करू शकता नक्कीच. आणि बाकीचं कॉस्टिंग आहे ते ऑन अन ॲव्हरेज चांगलं नॉर्मल पेपर्स असतील चांगल्या क्वालिटीचे तर 3 ते 4 हजारपर्यंत जातील. आणि आपण 6 महिने ते 1 वर्ष ठेवू शकतो. प्रिकॉशन उन्हामध्ये जास्त ठेवायची नाही गाडी. आणि इनिशियल टाईम्समध्ये एअर बबल्स होऊ द्यायचे नाहीत. आणि जर आले तर ते लगेच क्लिअर करून घ्यायचे प्रेस करून. आणि ह्या सगळ्या काळजी घेतल्या तर तुमची जो रॅप आहे तो जास्त काळ टिकेल आणि तुम्हाला जास्त वेळ ती बाईक त्या रॅपच्या डिझाईनसह वापरता येईल. तर हा होता आपला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तुम्हाला समजून येईल की कसं आपण करू शकतो, काही नाही. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला आणखीन सांगेलच, कारण आपण नवीन एक रॅप करणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर नवीन असाल तर आपलं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आता व्लॉग्स आपण भरपूर बनवणार आहोत. येणाऱ्या काळात भरपूर डेली व्लॉग्स ऑलमोस्ट ट्राय करेन मी बनवण्याचा. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन इन्फॉर्मेशन मिळेल. आपल्या मराठी लँग्वेजमध्ये, हिंदीमध्ये सुद्धा आहे. लँग्वेज बॅरियर काही नाही, आपण दोन्ही लँग्वेजमध्ये करू शकतो. त्यामुळं प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.